राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची रोहा सुतारवाडी येथे कार्यकारिणी बैठक झाली। रायगड जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची या बैठकीला उपस्थिती होती। शक्ती प्रदर्शनात्मक कार्यकारिणी बैठकीमुळे पक्षाला मोठं बळ प्राप्त झालं। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे बैठकीला जोशपूर्ण मार्गदर्शन लाभले। प्रमोद मस्कर यांची पेन विधानसभा कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली। या बैठकीला आदिती तटकरे, अनिकेत तटकरे, सुधाकर घारे यांची उपस्थिती होती। तर मात्र त्या बाबतीमध्ये काही आक्षेप कोणाचे आले तर ते आक्षेप चुकीचे कसे आहेत, बरोबर कसे आहेत, किंवा आपण घेतलेले आक्षेप कसे आहेत, हा मात्र युक्तिवाद आपल्याला त्यांच्यासमोर ठेवणं अत्यंत महत्त्वाचं ठरू शकतं आहे। एवढंच मला आजच्या प्रसंगी या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे। त्यानंतर संघटनेची वाटचाल आपण करत आलो, जिल्हा परिषदेमध्ये यश मिळवलं। आता मधुकरराव पाटील त्या ठिकाणी काम करतात, आपले रामशे साहेब आहेत, संतोष बैलमारे, अमित नाईक हे पक्षाचे प्रमुख म्हणून त्या ठिकाणी काम करत आहेत। बाकी आमच्या महिला सदस्य आहेत, त्याच्यात 3 जाधव आहेत। जाधवांचं प्राबल्य जास्त आहे, म्हणजे तळ्यामध्ये आहे, माणगावमध्ये आहे आणि रोह्यात आहे। अशा 3 आमच्या महिला भगिनी या त्या ठिकाणी आहेत, कर्जत खालापूरमधल्या सुद्धा आहेत। आणि मग आपण सर्वजण आहात। अशा वेळेला जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा आपण आपला प्रगती, आपला काम दीर्घ कालावधीच्या नंतर जिल्हा परिषद आले असल्यामुळे स्वाभाविक 3 पक्षाची जिल्हा परिषद आहे। त्यामुळे आता आम्ही तुम्हाला सर्वांनाच अधिक लक्ष ठेवून जिल्हा परिषदच्या प्रशासनामध्ये आपल्या कार्यकर्त्यांना कशा पद्धतीने कामं असतील, जिल्हा परिषदेमध्ये अनेक बाबी असतात, त्या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला अधिक लक्ष कसं करता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं हे महत्त्वाचं राहू शकतं आहे। पंचायत समिती आहेत, आता शिवधन आहे, मसाळा, तळा आहे, माणगावमध्ये आपल्या मनष्यताई उपसभापती आहेत, महान विजयाताई सभापती आहेत, कर्जतला आमच्या हरेताई त्या ठिकाणी सभापती आहेत। पंचायत समितीच्या सभापतीचं सुद्धा एक भलं आहे किंवा काम हे पक्षाच्या संघटनेला तालुका स्तरावरती एक शक्ती देणारे टॉनिक सारखं असतं। या सगळ्या महिला भगिनी किंवा आपले सहकारी पंचायत समितीच्या माध्यमातून नेतृत्व करत असताना कार्यकर्ता, ग्रामीण भागातला किंवा नागरिक, अगदी सामान्य नागरिक पंचायत समितीमध्ये येईल त्यावेळेला आपल्या सर्वांचं पाठबळ त्यांच्या पाठीमागे उभं राहावं। आणि ते आता दादा खायला चालला आहे, साथ घ्यायला कोणी पण, तर हे आपल्या सर्वांचं त्या ठिकाणी महत्त्वाचं काम राहील, त्यांना गती आपण त्या ठिकाणी द्यावी। एवढंच आज याच्यामध्ये या ठिकाणी सांगू शकतो। अपेक्षा असं आहे की आता याच्यानंतर गीताबागेमध्ये आलं आणि दुपारची वेळ आहे, त्याच्यात रविवार आहे, त्याचा आस्वाद घेईपर्यंत ही अधिकृत घोषणा आपल्या कानावरती येईल। त्यावेळेला जाता जाता का होईना ही काय नेमकी आहे ते आपल्याला नक्कीच या ठिकाणी सांगेल। एवढंच आजच्या या बैठकीच्या निमित्ताने या ठिकाणी सांगायचं आहे। आणि पक्षाचा विचार, शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता, सर्व क्षेत्रामध्ये आपण बांधिलकी ठेवत तरुणाईला सोबत घेण्याच्या दृष्टीतून जे काही काम करतात त्याची व्याप्ती अधिक वाढावी आणि वाढलेला व्याप्तीचा सगळा भार, जोड ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी जोडली जावी। त्याच्यात आमच्या आहेत तालुक्यात सहकार्य करायला तालुक्यातील सगळे आहेत, हे त्या दृष्टिकोनातून आपण त्यांची नियुक्ती या ठिकाणी करतो आहोत। हे मला आवर्जून
या ठिकाणी सांगायचं आहे. त्याचबरोबर आपल्या कर्जत विधानसभा उरण पनवेल विधानसभा मतदारसंघाच्या जे आपला जो उत्तर भाग आहे त्याच्या युवकांच्या कार्याध्यक्षपदी युवराज अशोक सावंत हे जे आपले अंबिली जे करण्याचे आहे त्यांची निवड या ठिकाणी आज युवकाध्यक्षांच्या मार्फत केली जाते. मला असं वाटतं की आता ही स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक संपली की SIRच्या कामामध्ये अधिक लक्ष घालत त्यामध्ये आता आपल्याला लक्ष घालायचं आहे. तर जिल्ह्याची विस्तारित कार्यकारिणी कर्जतला घ्यावी असा जिल्हाध्यक्षांचं अनेक वेळेला आग्रह होता. घ्यायला पाहिजे रॅडिसनमध्ये घ्यायला पाहिजे. अध्यक्ष घेणार म्हणजे आम्हाला पण नाही कळत. नाही कळलं ते बरं झालं बाबा. आणि तुमच्या दोघांच्या आईला सुद्धा काय फार कळलं जी आपली भक्ती आणि ती सांभाळणं त्याच्यामध्ये असते. मग नातवंड त्याच्यामध्ये असतं. पण सांगण्याचा मतदार एवढा आहे की जे काय तू सांगितलं असेल ते आहेच. आता नवीन कोण काय सांगितलं तर ऐकू नकोस आणि आता जे घेऊन ती दिशा घेऊनच असं सुसाटल्यासारखं कामाला लागा. एवढंच या तुम्हाला आणि युवराजला माझ्या मनपूर्वक आमच्या शुभेच्छा आहेत. तुम्ही त्यावेळेला केली आपण पाहिले. सर्व जे विरोधक आहेत महाविकास आघाडीचे त्यांनी शेवटपर्यंत त्या ठिकाणी गेले. तू सत्य आहे ते सत्य त्या ठिकाणी निघालं. राज्यातल्या जनतेने प्रचंड प्रमाणावरती मतदान करत महायुतीला त्या ठिकाणी निर्वाचित केलं. ही बाब आपल्याला नाकारता येऊ शकत नाही. अशा वेळेला विशेष सखोल पुनरीक्षण आपल्या दृष्टिकोनातून सुद्धा महत्वाचं आहे. परवा पक्षाच्या कोर कमिटीची बैठक झाली. मी सर्व जिल्हाध्यक्षांना पत्र या प्रत्येक पुढची निवडणूक ही जसं एक अवैध प्रक्रिया चालू असते नाव नोंदवण्याची किंवा नाव कमी करायची. नाव कमी करणं कोण तर मृत्यू झाला. नाव नव्याने नोंदवणे तर 18 वर्षे वय झालं आणि त्यांचा अधिकार मतदानात प्राप्त झाला. ही प्रक्रिया एका बाजूला चालू राहील, निरंतर चालू राहील. पण या मॅपिंगच्याद्वारे किंवा या SIRच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या नंतर जी यादी बनेल त्याच्यातली जी नावं कमी झालेली असतील हरकतीच्या नंतर किंवा त्याच्यात भारतीय जनता पक्ष परिवेशन पाटील असतील नरेश पाटील असतील त्यांचं सर्व सहकार्याने शिवसेना सुद्धा त्या मतदारसंघात आहे. आणि मागच्या 14 आणि 19 निवडणुकीमध्ये 5 अडीच जिल्हा परिषद मतदारसंघ हे पेण विधानसभा मतदारसंघात आहेत. लागवडला पूर्णपणाने बेवाडीचा हा पूर्णपणाने आणि मधुकररावांचा अर्धा पासूनचा तो ईशा राजेवाडी उबरगडपर्यंतचा पेढ्यापासूनचा पिंगळशीपर्यंतचा तो. प्रामुख्याने जे आता SIR जे सुरू आहे मतदार यादीचं सखोल पुनरीक्षण त्या संदर्भामध्ये BA ला नेमणं आणि प्रत्येक बूथनिहाय त्या ठिकाणी जे काही मॅपिंग होणार आहे आणि त्यामध्ये पक्षाचा एक अधिकृत प्रतिनिधी त्या संबंध प्रक्रियेमध्ये सहभागी होणार आहे. या बाबतीमध्ये अधिक दक्षतेने त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. हीच त्या बैठकीतला महत्त्वाचा गाभा होता. कारण मधल्या कालावधीमध्ये दादांच्या दुर्दैवी निधनानंतर वहिनींचा एक कार्यक्रम जरूर झाला. जिल्हा परिषदेमध्ये सत्तेमध्ये आम्ही सहभागी झालो त्यावेळेलासुद्धा काही त्या विभागांतील प्रमुख कार्यकर्तेच होते. परंतु जिल्ह्याच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक ही झाली नव्हती. ती त्या निमित्ताने बोलवली गेली. त्याचबरोबर ती प्रमोद मस्करसारखा एक तरुण कार्यकर्ता जो आज आपल्या सगळ्या परिसरामध्ये क्रीडा कला या सर्व क्षेत्रामध्ये उत्तम काम करतो आहे त्याच्यावरती पक्षाच्या संघटनेची जबाबदारी पेण विधानसभा मतदारसंघाचा कार्याध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. एक सामंत नावाच्या तरुणाला पनवेल उरण कर्जत इथे युवकांची जबाबदारी आम्ही सोपवलेली आहे. आता या सगळ्या तरुण रक्ताला संघटनेमध्ये अधिक ताकद देत शक्ती देत त्या नेतृत्वाच्या माध्यमातून एक युवकांची फळी पक्षाच्या पाठीमागे उभी करण्याचा त्याच्या पाठीमागचा अतिशय हेतू आहे. आणि मग हे जे SIRचा कार्यक्रम आहे यामध्ये आता आम्हाला सर्वांनाच लक्ष त्या ठिकाणी घालावं लागत असल्यामुळे आज तशा पैकीच्या सूचना आम्ही दिल्यात. जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांना अधिकृत केले मी की त्यांच्या सहीने इलेक्शन कमिशनकडे अधिकृत पत्र देऊन प्रत्येक बूथनिहाय जे BA नेमायचे आहेत त्यांची नावं कळवली जातील आणि मग त्या माध्यमातून सप्टेंबरपर्यंतच्या या प्रक्रियेमधला सहभाग हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राहील याची खबरदारी आम्ही घेणार आहोत. राज्यातल्या 17ही
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून लढण्याचा निर्णय राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, राज्याच्या लोकप्रिय उपमुख्यमंत्री सुनेत्राबाई पवार आणि त्याचबरोबर तिन्ही पक्षाचे प्रमुख यांच्या बैठकीमध्ये सामुदायिकरित्या झाला आहे. दिल्लीमध्ये NDAचं जे शीर्षस्थ नेतृत्व आहे, जे या सगळ्या निवडणुकींच्यामध्ये ज्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण काम करतो, ते अमित भाईसुद्धा या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी आहेत. 17 जागा लढत असतानाच भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांना जागेचं वाटप कदाचित संध्याकाळपर्यंत घोषित होईल आणि त्या निवडणुका एका ताकदीने आम्ही सामोरं जाऊ. एक असं आहे की मागची जागा ज्या वेळेला रिक्त झाली त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अनिकेत एक ज्याला आपण सिटिंग म्हणतो त्या क्रायटेरियामध्ये होता. आता शेवटी 17 जागांचं सूत्र नेमकं काय ठरवायचं हा निर्णय तिन्ही नेते आणि देशपातळीवरचे नेते त्या ठिकाणी घेतील. नाही, आज माझी या विषयावरती काही प्रतिक्रिया नाही. आता आमच्या सगळ्याचा अग्रक्रम राज्यातील 17 जागा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एक हाती महायुतीमध्ये जिंकायच्या या गोष्टीवरती आहे. तोही एक पालकमंत्री इथला असेल, जळगावचा असेल, हा एक प्रक्रियेचा भाग आहे. त्या संदर्भामध्ये सुद्धा हे तिन्ही नेते एकत्रितपणे बसून निर्णय घेतील. मी वारंवार गेल्या वर्षभरामध्ये स्पष्ट केलं की जे तिन्ही नेते निर्णय घेतील तर आम्हाला मान्य असेल. आता तुमचं सूत्र कोण आहे ते मला कळू द्या, म्हणजे मग मला कळेल. म्हणून मी मगाशी विस्ताराने बोललो या बाबतीमध्ये. मी हेही सांगितलं की विधान परिषदेचं जागा वाटप आज मुंबईतून अधिकृत घोषणा होईल. या सगळ्या प्रक्रियेचा भाग आहे. ज्यावेळेला 3 राजकीय पक्ष एकत्रितपणाने काम करतात, अतिशय सक्षमपणाने काम करतात, उत्तम नेतृत्व पक्षाला राज्याला आज फडणवीस साहेब, शिंदे साहेब बहिणींच्या रूपाने मिळालेलं आहे. संघटनेला त्या ठिकाणी प्रत्येक राजकीय पक्षाचा मिळालेला आहे. त्यामुळे हे सगळे निर्णय सामोपचाराने समन्वयातून तिन्ही नेते घेतील. मी मनापासून धन्यवाद देतो तटकरे साहेबांना, भाईंना, त्याच्या ताईंना, की त्यांनी एक सामान्य कार्यकर्त्यावरती एवढी मोठी जबाबदारी दिलेली आहे. मी गेले 15 ते 16 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून प्रामाणिकपणे काम करत होतो आणि या कामाची पोचपावती म्हणून मला साहेबांनी आज पेण विधानसभा मतदारसंघाचा कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेली आहे. या पदाचा पूर्णपणे वापर करून मी पुढील कालावधीमध्ये पक्षाला या विधानसभा मतदारसंघामध्ये नंबर 1चा पक्ष बनवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल. निश्चित भाजपाचं इथे स्थानिक आमदार आहेत, तसेच राज्यसभेचे खासदार धैर्यशीलदादा आहेत आणि शिवसेनेचं पण चांगलं प्राबल्य विधानसभा मतदारसंघात आहे. त्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचंही प्राबल्य ह्या मतदारसंघामध्ये आहे. परंतु भविष्यात महायुती म्हणून काम करून सोबतच सर्व तिन्ही पक्षांसोबत काम करून सर्व इथे स्थानिक प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल आणि पक्ष संघटना मजबूत करण्याचं काम करेल. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.